वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा जो ब्लॉग आहे ना एकदम भारी होणार आहे, कारण झालं होतं असं की आता मामांच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे, तर आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही चाललेलो आहोत मामीच्या गावाला, म्हणजे लातूरला। तर त्याच्यासाठी आज ना सकाळी मी खूप लवकर उठले, नाही तर रोज मी 7-7:30 शिवाय उठत नव्हते, तर आज ना 5-5:30लाच उठून बसले। उठल्या आधी ना पटकन घरातले सर्व कामं करून घेतले आणि बाहेर अंधार पण चांगलाच होता, कारण सकाळची लाईट गेलेली होती आणि बाहेरचं काही दिसतही नव्हतं। तर बाहेरचं एवढं पण काही काम होतं तेवढं आवरून घेतलं आणि मी उठले ना लगे आमचा बडी पण उठला होता, कारण त्याला वाटलं मी काय करणार आहे, तर तो लगेच उठून बसला आणि तो उठला होता की लगेच मी त्याला घेतलं माझ्याजवळ, कारण एवढा गोड आहे ना तो आणि छोटा असल्यामुळे ना खूप क्यूट पण दिसतो। मग इथे ना पटकन गॅसचा वट्टा जो आहे तर तो पुसून घेतला, सोबतच गॅस सुद्धा छान असा पुसून घेतला, नाही तर खूप राडा होतो जर पुसून नाही घेतलं तर। आणि आमचा बडी ना पूर्ण घरामध्ये हिंडतो इकडे तिकडे। सकाळी इथे आईनीनं मस्त पाण्यासाठी चूल पेटवली होती आणि मग ना हळूहळू लगेच दिवस पण वरती आला आणि हे पहा मस्त आंघोळ वगैरे करून मी पण इथं रेडी झाले। खूप एक्साइटेड होते कारण जाण्यासाठी पूर्ण 1 वर्षानंतर मी सुद्धा मामाच्या सासरवाडीकडे चाललेली आहे। आणि इथे पहा बाहेर मस्त छान असा सडा टाकला आणि बडी पहा कसा बघत होता। मग इथे सडा वगैरे टाकला आणि तिकडे आईची देवपूजा चालू होती, कारण देवपूजा केल्याशिवाय तिला पण करमत नाही। आणि इथे पहा कांदा वगैरे कापून ठेवला, कारण ना 4-5 अंडे होते त्याच्यापासून थोडीशी भुर्ची बनवायची होती। सोबतच इथे मी कोरा चहा घेतला आणि थोडंफार गार लागत होतं कानाला, त्याच्यामुळे ना स्टॉल बांधला होता। मग इथे ना पप्पांनी बिस्किट आणले होते, कारण पप्पा गेले होते लहान्या बहिणीकडे संभाजीनगरला, त्यावेळेसच पप्पा बिस्किट पुढे घेऊन आले होते। मग तेच 1-2 उरलेले बिस्किट ते खाऊन घेतले चायसोबत। आणि ते पहा अंडा भुर्ची बनवायची, त्याच्यासाठी कांदा टोमॅटो छान असं बारीक कट केला आणि हे आपले 4-5 अंडे होते, तर आज त्याच्यापासूनच म्हणलं काही ना काहीतरी, घरचे अंडे असल्यावर आपण काही खायला भेटत पण नाही जास्त आणि जास्त विकण्यातच चालत, त्याच्यामुळे घरी खायला पण भेटत नाही। मग किती 5 अंडे होते तेवढे ह्याचीच भुर्ची बनवली आणि घालणार होते मी हा ड्रेस। ह्या ड्रेसला ना पूर्ण एक वर्ष कंप्लीट झाले, त्याच्यानंतरच मी हा ड्रेस घातला आणि खरं सांगते खूप छान ड्रेस वाटला घातल्यानंतर। आणि हे पहा पप्पाच आम्हाला ना सोडवायला चालले होते, ते पण बस स्टँडला, कारण पप्पांचं पण थोडंफार काम होतं। मग इथं पप्पांसोबत ना मस्त छान अशी मी समोर बसले आणि मम्मी ना मधल्या सीटावर एकटीच मागं बसली होती। मग इथे ना पप्पांनी लगेच आम्हाला गेवराच्या बस स्टँडला नेऊन सोडवलं, कारण आम्हाला तिथून पुढं ना लातूरला जायचं होतं आणि लातूरनं एवढं लांब आहे ना की आमचा एवढा प्रवास झाला की काय सांग। मग बस स्टँडला पोहोचल्यानंतर आम्हाला बस भेटली आणि मस्त आम्ही दोघीजणी बसमध्ये बसलो। इथून जाताना ना मला वडवणीला काहीच नाही झालं, पण जसं आम्ही त्याच्या पुढे लातूरला लागलो, बापरे एवढ्या उलट्या झाल्या ना, मला समजलं नाही की माझं दिवस असा का म्हणून चाललाय। आणि तेव्हापासूनच मला कळलं की खरंच लांबचा प्रवास करणं खूप अवघड आहे। वडवणीला जाताना तर काही बस वगैरे लागली नाही, त्याच्यामुळे रिक्षा धरला आणि डायरेक्ट रिक्षानेच वडवणीला गेलो। आणि जातानीच नाही एवढी सुंदर छान अशी नदी लागली, ही नदी कोणती माहीत नाही, आणि ह्या नदीला बघत बघतच आमचा खूप पुढं प्रवास चालू झाला। आता ना वडवणीला पण चांगलाच रस्ता तयार करायचा चालू आहे, नवीन रस्ते। आणि मग आम्ही बोलता बोलता वडवणीला पोहोचलो आणि रिक्षामध्ये एवढं आदळापट होत होती की काय सांगा। मग वडवणीला गेल्यानंतर ना तिथं माझ्या मम्मीची आई छान असा स्वयंपाक बनवत होते, आणि तिथे गेल्यानंतर ना आधी मला ना कोण खायचं मन झालं की लगेच मम्मीला सांगितलं की आपल्यासाठी कोण आणला। मग लगेच मामाचा मुलगा मस्त कोण इथे घेऊन आला, सोबतच हे कोण इतका छान होता ना, स्ट्रॉबेरी फ्लेवरचा होता आणि खरं सांगते खूप छान लागला। आणि बालुशाही पण आणली होती, कारण ती आम्हाला पुढं प्रवासामध्ये खायची होती, तर बालुशाही तर मी इथेच खाल्ली 1-2च, कारण मला माहिती नव्हतं की पुढं मला वॉमिटिंग होतील। इथं ना मस्त पोटभर जेवण केलं तरी पण मला हे कसं काय अचानक झालं माहिती नाही। आणि ही पहा बालुशाही करून घेतलेली होती, तीच सोबत ठेवली। आणि आता ना तुम्हाला माझ्या मामीची रूम दाखवते। मामीने ना रूममध्ये एवढं छान केलेलं आहे, खाली कार्पेट वगैरे टाकले आणि हे पहा मामीचं कपाट एकदम सुंदर छान, आणि मामीची रूम पण एकच नंबर आहे। मामीच्या रूम मध्ये ना तुम्हाला फोटो वगैरे दिसतील, मामा आणि मामीचे दोघांचेही जोडीचे खूप सुंदर छान असे फोटो आहे। मामी ना 1 दिवस आधीच गेली होती माहेरी, कारण तिथलं त्यांना डेकोरेशन वगैरे भरपूर काही करायचं होतं, आणि मी नाही तर असंच मामीच्या रूममध्ये सहजच व्हिडिओ काढून घेतला। मग इथे ना पटकन जेवण केलं, जेवणामध्ये एवढं काही खाल्लं होतं आणि लगेचच माझा हा मी ड्रेस घालणार होते, कारण तिथे गेल्यानंतर आम्हाला ना उशीरच होणार होता आणि ड्रेससुद्धा बदलण्यासाठी टाईम नव्हता भेटणार। मग मी हा ड्रेस घातला आणि माझा लुक जो आहे एकदम सिम्पल साधा होता, कारण मी लय मेकअप वगैरे केला नव्हता। आणि हा जो ड्रेस आहे ना तर मी हा दिवाळीसाठी घेतला होता, दिवाळीला तर घालण्यात नाही आला,
त्याच्यामुळे इथं मी लग्न वाढदिवसाला सोबत ठेवला आणि माझा ड्रेस वगैरे सगळं घालून झाला. पण ज्यावेळेस मी तिथं गेले ना, मला असं वाटायला आलं की मी उगाचच हा ड्रेस सोबत घेतला, कारण थोडाफार लॉंग असल्यामुळे ना मला ना ह्याला घेऊन चालायचं म्हणलं ना थोडंफार टेन्शनच येत होतं. पण हे पहा आपलं पूर्ण लुक असा होता. मग आता काही व्हिडिओ वगैरे सगळं झालं आणि पटकन घराच्या बाहेर आलो, कारण आम्हाला कुलूप वगैरे टाकून पुढं जायचं होतं. इथे आईला म्हणाले माझा व्हिडिओ बनवते, मी थोडा असं तसा बनवला, कारण तिला एवढं काही जमलं नाही. आणि हे पहा पूर्ण ड्रेस असा दिसत होता. कलर त्याचा खूपच छान होता, पण मला एक वाटायचं की मी हा उगाचा ड्रेस घातला. आणि मग इथे ट्रॅव्हलर्स लावली. ती आमच्याकडे ही जी पहिली गाडी अशी होती ना, टेम्पो ट्रॅव्हलर्स, तीच इथं लावली होती. मग आम्ही ना मस्त सर्वजण गाडीमध्ये बसलो आणि निघालो लग्नासाठी. आणि रस्ता तर एवढा बेकार होता ना, सगळा घाटातून होता. इथून जाताना ना मला एवढं काही झालं नाही, पण पुढं ना एवढ्या मला काय सांगावं तसं झालं की त्याचा मी विचार पण नव्हता केला. आणि इथे पहा, इथं पण छान अशी नदी आहे. आज जर पप्पांसोबत मी गेले असते ना, तर मला काही एवढं उलट्या वगैरे झाल्या नसत्या. पण बाहेरच्यांसोबत आणि असं कुठं जायचं मला ना एवढ्या उलट्या झाल्या की मी विचार केला की पुन्हा फिरून मी या गावाला जाणार नाही, कारण खूप लांबचा असा प्रवास झाला आणि रस्ता पण चांगला घाटातून होता. मग आम्ही ना पोहोचलो इथं चाय पिण्यासाठी. इथं ना गुळाचा छान असा चाय होता. मग इथे ना सर्वांनी चाय घेतला, फक्त मी सोडून मी नाही घेतला, कारण माझं काहीच खाण्यापिण्याची इच्छा नव्हती. आणि इथे 5-6 जणांनी मस्त छान असा चाय घेतला. आईन ते आतमध्ये बसलेले होते. आता पुढं आम्ही जसं पुढं निघून गेलो, लगेच मामीच्या गावाला पोहोचलो. आणि तिथे पोहोचल्यानंतर नाही तिथल्या मुली होत्या. आणि हे पहा, मामी आणि मामाचं बाहेर असं छान सुंदर असे पोस्टर लावलेले होते, फोटो वगैरे. आणि आतमध्ये एवढं सुंदर छान असं डेकोरेशन केलं होतं की विचारच करू नका. तिथे ना गायक सुद्धा आणले होते गाणे वगैरे म्हणायला. एवढं छान गाणे आणि इतका छान कार्यक्रम झाला की विचारच करू नका. मला ना इतकं भारी आवडला ना, कारण की त्यांनी जेवढं मोठं लग्न केलं नाही ना, तेवढं मोठं त्यांनी लग्नाचा हा कार्यक्रम केला, म्हणजे ॲनिव्हर्सरी साजरा केली. आणि खरं सांगते एवढं सुंदर वाटलं की विचारच करू नका. जेवणामध्ये एवढं काही होतं, त्याच्यातलं मी जास्त काही खाल्लं नाही, कारण मला ना खूपच, तुम्हाला सांगितलं असेल मला काय झालं होतं तर. ते ना समोर मामाचं थोडंफार फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि ते पहा, हे फोटोग्राफर काका वगैरे होते, मस्त छान फोटो वगैरे शूट करत होते. आणि पुढे ना सिंगरनी खूप छान छान गाणे म्हणलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला आता ऐकायला भेटतील. तर चला ऐका मग आता कोणते कोणते गाणे आहेत तर ते. मामा मामीची एवढी छान एंट्री झाली की काय सांगावं. आणि गाण्यांचा आवाज पण इतका सुंदर होता ना, सिंगरनी खूप सुंदर छान असे गाणे म्हणलेले होते. मग इथे पहा 3 टाळीचा केक होता. इथं मामानी मस्त हे छान कॅन्डल जाळवलं आणि मस्त इथं त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन चालू केला. माझे मम्मीचे आई वडील पण किती छान दिसत आहे. मस्त इथं छान असा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. आणि खरं सांगते एवढं भारी वाटत होतं ना की विचारच करू नका. सगळं डेकोरेशन जे आहे तर मामीच्या वडिलांनी, आईने, सोबतच भावांनी मिळून सर्वांनी केलेलं होतं. आणि इतकं सुंदर मला ना लग्नापासून त्यांचा लग्न वाढदिवसच एवढा आवडला की विचारच करू नका. आणि मामी पण खूपच सुंदर दिसत आहे आणि मामा सुद्धा. एकदमच छान असं लग्न वाढदिवस त्यांचा साजरा झाला. इथे ना मामीला आलेले 2 गिफ्ट होते, राधाकृष्ण आणि विठ्ठल रुक्माईचं. आणि पुढे पण गाणे.
माहिती काय चल रहा मग इथे ना सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि आम्ही निघालो घराकडे. गाणे वगैरे सगळेच खूप छान झाले होते की विचारच करू नका. आम्हाला ना घरी यायला रात्रीचे 1 वाजले आणि उठल्यानंतर ना पाहिलं तर सकाळचे 7:30 वाजून गेले होते. आणि पहा सकाळी दिवस पण चांगला वरती आला होता आणि झालं होतं असं की सकाळ सकाळीच ना मला वानेर मामांचे दर्शन सुद्धा झाले. पहा 2-3 होते पण हा एकच कसा तरी दिसला आणि जो दुसरा होता तो काय माहिती त्याने कुठे उडी टाकली. पण हा जो आहे ना तर हा समोरच घराच्या समोरच लिंबाचं जे झाड आहे ना त्याच्यावरती बसला होता आणि चांगलंच अंग खाजवीत होता. आणि एक दुसरीकडे पण एक होता वानर पण तो काही एवढा मला नीट दिसला नाही. पण हा पहा कसा बसला होता तिथे फांटीवर. आणि ना सकाळी सकाळीच ना माझे बाबा जे आहेत तर ते चाय बनवतात आणि त्यांच्या हाताचा चाय जो आहे ना एकच नंबर होतो. मग बाबांनी ब्रेड पुडा पण आणला होता मस्त चाय आणि ब्रेड खाला आणि लगेचच पुढं आमच्या घराकडे येण्यासाठी निघालो. मग येताना पण आम्ही रिक्षातच बसलो होतो कारण वडवणीवरून आम्हाला बीडला जायला एक सुद्धा बस नव्हती त्याच्यामुळे मस्त रिक्षातच बसलो. नो उलटी आणि नो काहीच एकदम असा आराम के साथ आम्ही प्रवास केला. आणि अजून एक सांगायचं कारण म्हणतो एवढा रस्ता आदळाआदळीचा होता ना थोडाफार आम्हाला उशीरच झाला पोहोचूपर्यंत. आणि त्याच्या पुढे लगेच आम्ही बीडला उतरलोत आणि लगेच आम्हाला बस लागली. आणि बस लागल्यानंतर ना मस्त आम्ही बसमध्ये बसलो आणि थोडीफार भूक लागली त्याच्यामुळे ना बसमध्ये लगेच आम्ही चिप्स पुडे वगैरे खायला घेतले होते आणि सोबतच एक बिस्किट पुडा. पण हे सगळं गोड खाऊन ना तोंड पण एवढं घाण पडलं होतं ना तरी पण आता कसं तरी खाऊन घेतला. आणि झालं होतं असं की आता बसमध्ये ना पोलीस अंकल सुद्धा आले होते तिकीट चेक करत होते. पण त्यावेळेस बरं झालं आम्ही आमच्या जवळचे तिकीट जे आहे ना तर ते जपून ठेवले. माहिती नाही ते खूप असे रागवलेले होते. मग आमचे जवळचे तिकीट जे आहे तर ते जपूनच ठेवले. आणि हे पहा इथं अजितदादांचं पोस्टर पण आहे. आणि मग बघता आम्ही ना घरी सुद्धा पोहोचलोत. आणि खरं सांगते असा काही आमचा प्रवास झाला खूपच धावपळीचा होता. चला मग आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असा ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉग.